हॅलो नमस्कार सर्वांना, मी दीपाली किड्स फन आदित्य आदिराजमध्ये. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की वन डे ट्रिप एन्जॉय करण्यासाठी आम्ही कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे आहे आर्या रिट्रीट हुरडा पार्टी. तर या ठिकाणी आजचा पूर्ण दिवस घालवायचा आहे. आणि तर चला तर मग या इथे प्रवेश केल्यानंतर आम्हाला इथे काय काय पाहायला मिळाले आणि काय काय एन्जॉय करता आले हे आज तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की हे आर्या रिट्रीट हुरडा पार्टी ठिकाणाचे प्रवेशद्वार आहे आणि येथे प्रवेश फी घेऊन प्रवेश दिला जातो. आणि सर्वांनी प्रवेश फी भरून आम्ही येथे प्रवेश केल्यानंतर आम्हाला इथे सर्वात प्रथम नाश्ता दिला. नाश्त्याची सोय होती. सकाळी 10 वाजले होते आम्हाला इथे पोहोचण्यासाठी. आणि मस्त इडली सांबर चटणीचा आणि फ्रूटमध्ये कलिंगड खरबूज असं मस्तपैकी नाश्ता केला. येथे सामान ठेवण्याची सोय होती. इथे व्यवस्था छान केलेली होती त्यांनी. आणि त्यानंतर नाश्ता करून पेटभर नाश्ता केल्यानंतर सर्वजण पार्कमध्ये फनी गेम्स खेळण्यासाठी येथे सर्वजण आम्ही गोळा झालो. आणि येथे पार्कमध्ये पहा तुम्हाला दिसते लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. सर्व सिसो आहे, झोका आहे. असं पार्कमध्ये सर्वांनी लहानांपासून मोठ्याने खूप छान असा एन्जॉय केला. तर मैत्रिणींनो, घर, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण महिलांनी स्वतःसाठी वेळ काढलाय का कधी? म्हणूनच आज आम्ही ठरवलं एक दिवस फक्त आमच्यासाठी. चला तर मग आजच्या मोकळ्या ट्रिपला सुरुवात करूया आणि एक मोकळा दिवस जगूया. तर महिलांनी मैत्रिणींनी मिळून वर्षातून एकदा तरी अशी छोटी ट्रिपचे नियोजन करावे. एक छोटी ट्रिपसुद्धा आयुष्यभराची आठवण बनून राहते. तुम्हीसुद्धा अशी ट्रिप कधी केली होती का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओमधून तुम्हाला दिसतच असेल की या पार्कमध्ये मोठ्यांसाठी सुद्धा किती मजेशीर गोष्टी आहेत इथे. तर या सिनियर सिटीजनने सुद्धा इथे या पार्कमध्ये खूप मनसोक्त असा एन्जॉय केला. आपण सगळे समजतो की पार्क म्हणजे फक्त मुलांसाठी असतो. पण खरं सांगू का, मोठ्यांसाठी पार्क म्हणजे स्ट्रेस रिफिलचं स्वर्ग आहे. मराठीत सांगायचं झालं तर स्ट्रेस रिफिल म्हणजे मानसिक ताण, डोक्यातला ताण, टेन्शन कमी करण्याचं ठिकाण. तर आजच्या या व्हिडिओमधून या ठिकाणी या पार्कमध्ये मोठ्यांसाठी सुद्धा किती मजेशीर गोष्टी आहेत आणि त्यांनीसुद्धा इथे कसा एन्जॉय केला ते पाहूया. येथे या पार्कमध्ये आल्यावर घराचा थोडा सगळ्यांना विसरच पडला. घरातलं रोजरोजचं तेच रुटीन, तीच कामं, मुलांची जबाबदारी, शाळा, नवऱ्याची जबाबदारी, इतर माणसांची जबाबदारी, हे सर्वजण थोडा वेळ इथे विसरूनच गेले. आपण सगळे समजतो की पार्क म्हणजे फक्त मुलांसाठी असतो. पण खरं तर पार्कमध्ये मोठ्यांसाठी किती मजा असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर येथे पहा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण येथे छान असं ह्या येथील ॲक्टिव्हिटीचा, फनी गेम्सचा खूप छान असा एन्जॉय करत आहेत. सध्या मोबाईलचा जमाना आहे, त्यामुळे ट्रिप म्हटलं की फोटो रील्स हवेतच. एक स्माईल, एक कॅन्डिड आणि एक मजेदार पोज, थोडा डान्स, थोडी रील, अशा पद्धतीने सर्वजण आपापल्या आवडीपरीने आजचा दिवस एन्जॉय करत आहेत. महिलांना आनंदी राहण्यासाठी फार काही लागत नाही, फक्त थोडा वेळ आणि चांगल्या मैत्रिणी. अशा छोट्या ट्रिप्स, पिकनिक आपल्याला आठवण करून देतात की आपणही महत्त्वाचे आहोत. हा एक दिवस आपल्याला ऊर्जा देतो, आत्मविश्वास वाढवतो आणि मैत्री अजून घट्ट करते. त्यांची भांडणं काढा आधी. चुको चुको त्याच गॉगल टोटल दे दे. त्याच्यावर बस पटकन. तिकडे बस, तिकडे बस, तिकडे सोड. ए बास पर का उलटी होत असते, चक्कर येते. असं करतो थांब नाही दिसतंय का सगळ्या जणी.
जर तुम्ही पण अशा वन डे ट्रिप हुरडा पार्टी ठिकाणाचे नियोजन करत असाल तर सोलापूर जिल्ह्यातील हे हुरडा पार्टी ठिकाण सुयोग्य आहे. तर वर्षातून स्वतःसाठी असा वेगळा वेळ काढा, कारण आनंदी महिला म्हणजेच आनंदी कुटुंब. अशा छोट्या ट्रिप्स, पिकनिक दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. आपण मोठे झालो म्हणून मजा करणं थांबवायचं का? अजिबात नाही. अशा पार्कमधून पिकनिक प्लॅन केल्यानंतर मन, शरीर आणि नातेसंबंध सगळं ताजंतवानं होतं. फक्त बसायचं नाही तर थोडं खेळायचं पण. लहान मुलांसारखं थोडं धावणं, खेळणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही हिरवळ, ही शांत हवा खरंच मनाला फ्रेश वाटतं. कधीकधी शहराच्या गोंगाटापासून दूर जाणं खूप गरजेचं असतं. तर या पार्कमध्ये नातवंडांबरोबर आजींनीसुद्धा बालपण एन्जॉय केलं. मोठं होणं सोपं आहे, पण बालपण परत मिळवणं अशक्य आहे. जर तुम्हालाही या व्हिडिओतून बालपण आठवलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये मैदानी खेळांचा मुलांना विसरच पडलेला आहे. आपल्या आजी आजोबांनी फक्त मैदानी खेळ खेळले. ना इंटरनेट ना मोबाईल. खरंच ते दिवस खूप छान होते. शहरी गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं म्हणजे मन, शरीर आणि आत्म्यासाठी एक सुंदर विश्रांती असते. तर या हुरडा पार्कमध्ये स्विमिंग आणि रेन डान्स ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे. तर दुपारचे 1 वाजलेले आहेत. हुरडा खाण्याचा टाईम झालेला आहे आणि हुरडा खाल्ल्यानंतर स्विमिंग आणि रेन डान्स येथे करू शकतो. ग्रुपवर रील्स पाठवले होते, किती पाठव की तशी करू जरा थोडं. तर या गार्डनमध्ये येथे आम्हाला सर्वांना मिळून एक रील्स करायची होती. ती रील्स करण्यासाठी सर्वांची प्रॅक्टिस चालू होती. सर्वांना इथे उभा केलेलं होतं आणि ते रील्सची प्रॅक्टिस करताना एकमेकांचे एक्सप्रेशन बघून सर्वजण मनसोक्त हसत होते. त्यांनी पळत तिकडे येणार, त्यांनी पळत तिकडे जाणार. असं आहे म्हणजे तुम्ही मला एकमेकाला धरायचं. हळू करत जायचं असं. हा तू काय केलं होतं? हे हात काढा तुम्ही. तुझ्या मोबाईल मध्ये नाही का बॅलन्स? लाव व्हिडिओ. ती नाही आता तिला. आपण दोघी करू. हे आमच्या दोघींचा हा यस. तर फायनली अर्ध्या तासाच्या प्रॅक्टिसनंतर आमचा एक रील बनवून झाला आणि आमच्याबरोबर इथे या ठिकाणी जे दुसरे ग्रुप आलेले होते ते सुद्धा इथे रील्स व्हिडिओ काढण्यामध्ये इंटरेस्टेड होते. ते सुद्धा इथे व्हिडिओ रील्स करत होते. तर दुपारचे 12 वाजून गेलेले होते. ऊन खूप जाणवत होते. रील्सची प्रॅक्टिस करून फोटो काढून सर्वजण दमले होते. त्यामुळे सावलीमध्ये इथे सर्वजण थोडा वेळ बसलो. हलवायचं. बस हलवू नको. शहरातील धावपळ, हॉर्नचा आवाज आणि सततचा ताण. कधी वाटतं की हे सगळं सोडून निसर्गाच्या कुशीत जावं. इथं आल्यावर जाणवतं की खरी श्रीमंती म्हणजे शांतता. तर पलीकडच्या गार्डनमध्ये
ऊन खूप जाणवत होते, त्यामुळे येथे झाडाखाली स्विमिंग पूलच्या ठिकाणी सर्वजण येऊन बसले आणि दुपारचे 1 वाजून गेलेले होते. हुरडा खायचा टाईम झालेला होता. थोड्याच वेळानंतर त्यांचा निरोप आला की हुरडा तयार झालेला आहे आणि जिथे हुरड्याचा पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवले. तर हुरडा खाण्यासाठी सर्वजण हुरडा पॉईंटकडे जाण्यासाठी निघालो. हुरडा खाऊन झाल्यानंतर स्विमिंग आणि रेन डान्स स्टार्ट केले जाईल. हुरडा खाऊन झाल्यानंतर स्विमिंग आणि रेन डान्सचं टायमिंग स्टार्ट होतं. तर स्विमिंग पूलला लागूनच बाजूला छोटा धबधबा टाईप एक डेकोरेशन केलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा सर्वजण फोटो काढत होते. हुरडा खायचा टाइम झालेला आहे. चला नको घेऊ. तर आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि सकाळचा केलेला नाश्ता पार्कमध्ये खेळून जिरलेला आहे. त्यामुळे चला आता हुरडा खाऊया आणि हुरड्याबरोबर अजून काय काय आहे हे पाहूया. तर इथे हा असा मोठा हॉल आहे. सामान ठेवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी हा हॉल आहे. आलेल्या सर्वांनी आपले सामान इथे ठेवलेले आहे. ही रेन डान्सचा सेक्शन आहे. हुरडा सेक्शन. तर या वन डे ट्रिप पार्कमध्ये छान असं गार्डन पार्कमध्ये छान असं एन्जॉय करून झाल्यानंतर हुरडा पॉईंटकडे निघालो. तर हुरडा कसा होता आणि त्या हुरड्याबरोबर अजून काय काय खायला मिळाले हे पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा किड्स फन आदित्य अधिराज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.